कशा पद्धतीने पूर्ण करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकंदरीतच आंदोलकांची ही भूमिका बघता सध्या परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असाही एक अंदाज वर्तवला जातो। संसद भवनाचं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलंय। संसद भवन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। हे आपण दृश्य बघतोय। काही आंदोलक ऐकत नाहीये, त्यांना लाठीचा प्रसाद दिला जातोय पोलिसांकडून। दिल्ली पोलिसांवरती ताण आलेला आहे, आपण ही दृश्यांमधून आपल्याला कळतंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, दिल्लीमध्ये अशा पद्धतीचा उठाव होतोय, आंदोलक पेटलेले आहेत, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। मुंबईमध्ये सुद्धा 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। या आंदोलनाचं चित्र मुंबईमध्ये कशा पद्धतीने याचे पडसाद उमटतात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईमध्ये सुद्धा जे आहे, फक्त मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये सुद्धा आता ह्याचे हळूहळू पडसाद जे आहेत ते उमटायला लागले आहेत। जर मुंबईची परिस्थिती जर सांगायचं झालं तर मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलिसांकडनं जे आहे ते एक नियम जारी करण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी जे आहे म्हणजे खास करून मुंबईच्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये जे आहेत ते 144 कलम लागू करण्यात आलेले आहे। या कलमाच्या अंतर्गत 5 जणांना एकत्रितरित्या चैत्यभूमीच्या आसपास भटकता येणार नाहीये। त्याचबरोबर एकत्र ग्रुपने थांबता सुद्धा येणार नाहीये। कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक ज्यांनी हे कॉक्रोच जनता पक्ष बनवला ते अभिजित दिपके यांना पोलिसांनी जे ताब्यात घेतलेलं आहे आणि ताब्यात घेण्यापूर्वी सर्व खासदारांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आव्हान जे आहे ते अभिजित दिपके यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या पूर्वी केलं होतं। आणि आज सोमवारी सीजेपीचे समर्थक जे आहेत आणि अभिजित दिपके जे आहेत ते संसद भवनाला पायी जाणार होते आणि त्याचबरोबर संसदेत घुसण्याचा ज्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस मात्र दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आणि अभिजित दिपकेसह त्यांच्या समर्थकांना जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलं होतं। अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या होत्या, जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की देशभरातून जे आहे ते या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जे आहे ते अनेक सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर अनेक पक्षांनी सुद्धा, ज्या विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। सुप्रिया सुळे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती, अमित ठाकरे यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती। रविवारी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आदित्य ठाकरे आणि जे आहेत त्यांनी सुद्धा दादर शिवाजी पार्कच्या समोर जे आहे ते आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि त्याचमुळे आज सोमवारी ज्यावेळेस ज्योत्स्ना, आता जसं आपण म्हणतोय की आपल्याकडे जी अपडेट आलेली आहे की 6 ऑगस्ट पर्यंत कलम 144 लागू करण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जसं आज दिल्लीमध्ये जी परिस्थिती हाताबाहेर गेली, आवाक्याबाहेर गेली, अशा पद्धतीचा भडका, अशा पद्धतीचा उठाव मुंबईमध्ये होऊ शकतो का? राज्यामध्ये नेमकं काय चित्र होऊ शकतं, कसे पडसाद उमटू शकतात या सगळ्या आंदोलनाचे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की दिल्ली म्हणजे पेपर फुटीचं हे जाळं इतकं मोठं आहे की महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद आणखीन जास्त उमटण्याची यासाठी शक्यता आहे। कारण नीट पेपर फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा टीईटी पेपर फुटी प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं। तर फक्त विद्यार्थ्यांचं नव्हे तर टीईटी प्रकरण जे आहे ते शिक्षकांशी जोडलेलं होतं। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता शिक्षकांचा सुद्धा पाठिंबा मिळू शकतो। आणि मुंबईमध्ये सध्याची जी परिस्थिती आहे ती फक्त मुंबईमध्ये आहे की मुंबईमध्ये 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले होते। इतकंच नव्हे तर लाऊड स्पीकरचा सुद्धा वापर करण्यात येणार नाही। सार्वजनिक ठिकाणी जे आहे ते लाऊड स्पीकरचा वापर करता येणार नाही अशा प्रकारची ही सूचना आहे। आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी सुद्धा चैत्यभूमीच्या आसपास, कारण चैत्यभूमीच्या आसपासच ही आंदोलनं जी आहेत ती करण्यात आलेली होती यापूर्वी सुद्धा आणि त्याचमुळे चैत्यभूमीच्या आसपास मुंबईमध्ये हे जे आहे ते पोलिसांनी कडेकोट सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मात्र मुंबईमध्ये आणि खास करून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये हे चित्र पाहायला मिळू शकतं। अभिजित दिपके हा स्वतः मराठी मुलगा आहे, संभाजीनगरचा आहे। अशामध्ये अनेक उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट असो किंवा अनेक विद्यार्थी संघटना असो, त्यांनी अभिजित दिपकेला एक मराठी मुलगा इतकं मोठं आंदोलन उभं करतो या गोष्टीवर सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यामुळे अभिजित दिपके आता याला पोलिसांनी जर ताब्यात घेतलेला आहे त्या विरोधात आणखीन खास करून जेनझी जे आहेत ते या आंदोलनामध्ये दिसत आहेत। काल सुद्धा ज्यावेळेस आपण बघितलं उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला, यांच्या नेतृत्वात होत असलेल्या आंदोलनाला शिवसैनिक कमी आणि जेनझी जे आहे, तरुण पिढी जी आहे ती कुठल्याही बॅनर खाली नाही तर एक भारतीय म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती। त्यामुळे येत्या काळामध्ये हे आंदोलन जे आहे ते आणखीन वाढण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये नीट पेपर फुटी प्रकरण असो, टीईटी पेपर फुटी प्रकरण असो, या विरोधात सरकारच्या विरोधात जे आहे तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक असंतोष आहे। त्यामुळे
कुठल्याही पक्षाच्या बॅनरच्या अंतर्गत पेक्षा ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो, तू सोबतच राहा. काही दिल्लीमधून काही अपडेट्स येतात आपल्यासमोर, आपण आधी त्या बघूयात आणि नंतर मी तुझ्याकडे येतो. आपण ही सध्याची ताजी दृश्य बघतोय दिल्लीमधल्या आंदोलन स्थळावरची. कशा पद्धतीने घोषणाबाजी केली जाते, पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय, आंदोलकांना पांगवण्यात येतंय, मोठ्या पद्धतीने तणावाचं वातावरण सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. आंदोलकांनी जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्या आंदोलकांना शांत करण्याचं मोठं आव्हान या पोलिसांसमोर आहे. आपण बघतोय कशा पद्धतीने हे आंदोलक चालून येत होते संसद भवनाच्या दिशेने आणि याच आंदोलकांवरती काहीसा लाठीचार्ज सुद्धा काही वेळापूर्वी पोलिसांनी केला. मी पुन्हा एकदा ज्योत्स्ना तुझ्याकडे येणार आहे, तू तुझं म्हणणं पूर्ण कर. अगदी बरोबर आहे. आपण दिल्लीतली जी परिस्थिती बघतोय की त्या ठिकाणी अक्षरशः विद्यार्थ्यांवरती आणि आंदोलनकर्त्यांवरती जे सत्याग्रह पद्धतीने म्हणजे शांततापूर्ण हे आंदोलन सुरू होतं असं म्हणायला आतापर्यंत तरी हरकत नाही सिद्धेश. ते या करता कारण सोनम वांगचुक यांनी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण केलं होतं. त्यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी जे आहे ते कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना उचलण्यात आलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. हे काळजीच्या पोटी सरकारने प्रशासनाने घेतलेलं एक चांगलं पाऊल जरी असलं तरी त्यांची जी मागणी आहे याच्यावरती आम्ही पुनर्विचार करू किंवा सरकारकडनं कुठलंही शिष्टमंडळ जे आहे ते सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी किंवा आपण चर्चेतून या तुमच्या प्रश्नावरती किंवा तुमचा जो काही मुद्दा असेल त्याच्यावरती तोडगा काढू अशी कुठलीही भूमिका सरकारकडनं प्रशासनाकडनं घेण्यात आली नाही. मात्र सोनम वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती त्यांच्या उपोषणामुळे आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी प्रशासनाने जे आहे ते कोणतीही पूर्वकल्पना न देता पहाटे त्यांना उचलून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर अभिजित दिपके ज्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती त्या अभिजित दिपकेंनी आम्ही हे आंदोलन असं सुरू ठेवणार असं म्हणत त्यांनी गेल्या 2 दिवसांपासून जे आहे उपोषण सुरू ठेवलं. इतकंच नव्हे तर अभिजित दिपके यांच्यासोबत अनेक विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झाले. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी अभिजित दिपकेसोबत असे आहेत ज्यांनी गेल्या 3 दिवसांपासून जे आहे ते काही अन्न खाल्लेलं नाहीये. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे. आपल्याला माहिती आहे की आधीच नीट पेपर फुटी प्रकरणामुळे जो समोर आकडा आलेला आहे 22 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या देशभरातला हा आकडा आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी सामान्य माणसाला जे आहे ते आता शिक्षण व्यवस्थेवरती आणि शिक्षण व्यवस्थे ज्यांच्या हातात आहे त्या प्रशासनावरती त्या सरकारवरती आता जे आहे ते विश्वास राहिलेला नाहीये आणि त्याचमुळे हा सरकार विरोधी जो काही रोष आहे तो कुठल्या विरोधी पक्षांचा नाहीये तर सामान्य जनतेचा आहे. अशामध्ये जर नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जे काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या समोर आलेल्या आणि त्यानंतर आता आंदोलन करते जे उपोषण पद्धतीनं गांधीजींच्या पद्धतीने जे आंदोलन करत आहेत त्यांच्यामध्ये जर कोणाच्या जीवाला जर काही झालं तर हे आंदोलन आणखीन चिघळू शकतं ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे अभिजित दिपके यांना समर्थन देण्यासाठी जे काही नेते जे आहेत जे आज जंतर मंतर या मैदानात पोहोचले होते त्या नेत्यांनी सुद्धा आज अभिजित दिपके त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर जे आहे ते संसदेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी जवळपास हजारो पोलीस जे आहेत ते आंदोलनाला घेरून होते. त्यांनी सुरुवातीला जे आहेत आंदोलन करताना समजावून सांगितलं, त्याच्यानंतर सौम्य लाठीचार्ज सुरू केला. पण त्यानंतर हे विद्यार्थी हे संघटनमधले असलेले कार्यकर्ते हे ऐकायला तयार नव्हते. त्यांची चीड जी आहे ती नाकारता येणार नाही. प्रशासनाकडनं सरकारकडनं कोणतंही चर्चेतून मार्ग काढता येईल असं उत्तर देण्यात येत ज्योत्स्ना, जसं आपण बघितलं की दिल्लीमध्ये जो काही आता लाठीचार्ज करायला लागला पोलिसांना सकाळी तेव्हा एक पद्धतीचा तणाव निर्माण झाला. जसं आपण बघतोय की दिल्लीमधली परिस्थिती ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. जरी आंदोलक जरी पेटले तरी सुद्धा या आंदोलकांना शांत करण्याचं कितपत आव्हान या पोलिसांसमोर असू शकतं आणि जर या सगळं हे जर आंदोलन जर आता दिल्लीमध्ये स्थगित झालं तर यातून प्रश्न सुटतील का असं वाटतंय का? हे आंदोलन इतक्या लगेचच स्थगित होईल याची शक्यता फार कमी आहे सिद्धेश. ते याकरता कारण अभिजित दिपके यांचं असो किंवा सोनम वांगचुक असो यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र जे आहे ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही आमचं साखळी उपोषण म्हणजे सोनम वांगचुक यांना प्रशासनाने जे आहे ते हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर अभिजित दिपके यांनी हे आंदोलन सुरू ठेवलं. त्यांनी त्यांचं उपोषण सुरू ठेवलं आणि त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी या उपोषणामध्ये सहभागी झाले. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सध्या ती परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती जरी नसली तरी आपल्याला माहितीये सीएनआरसीचे पडसाद जसे संपूर्ण देशभरामध्ये उमटायला सुरुवात झाली तशाच प्रकारचे नीट ही परीक्षा जी आहे ती
सेंट्रल लेवलची परीक्षा आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न फक्त एखाद्या राज्यापुरता नाहीये. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये आहे. याच्यामध्ये अनेक राज्यातले विद्यार्थी स्वतःहून दिल्लीमध्ये पोहोचले, त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले, ते उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा जे आहे ते आंदोलन, जसं काल मी सांगते की जसं की काल जे आंदोलन शिवाजी पार्क मैदानात करण्यात आलं, तसं आज सुद्धा या दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाला समर्थन म्हणून आज हे विद्यार्थी जे आहेत, अनेक विद्यार्थी जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करणार होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. मुंबई पोलिसांनी जे आहेत ते त्यांनी नियमावली जारी केली. मात्र हे इतक्या शांत पद्धतीने, कारण जे चित्र समोर येतं की अश्रुधुराच्या नळकांडा ज्या आहेत सोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये आतापर्यंत किती विद्यार्थी जखमी झाले, किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं, आणि जे चित्र अगदी समोर आहे, अनेक विद्यार्थी जे लाठीचार्जच्या बाबतीत जे आहे त्यांनी पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला तरी ते मागे हटायला तयार नव्हते. त्यामुळे हे आंदोलनकर्ते जे आहेत ते संपूर्ण आपल्याला म्हणता येईल की एक पेटून उठलेलं हे आंदोलन आहे. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्या भीतीला घाबरतील का किंवा कोणत्या आमिषाला ते बळी पडतील का, असं म्हणणं फार कठीण आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण जर दिल्ली पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या सोडलेल्या आहेत आणि त्याचे पडसाद सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात की अनेक जेनझी जे आहेत ते समोर येऊन आम्ही या आंदोलनाचा भाग होणार आहोत, असं देशभरातल्या अनेक विविध कोपऱ्यातून हे सांगण्यात येत आहे. त्याच्यानंतर अनेक इतर संघटना, जसं मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी प्रकरण टीईटीचं सुद्धा झालं, त्याच्यामुळे नीट या परीक्षेत टीईटी पेपर घोटाळा या गोष्टींना घेऊन सुद्धा शिक्षण व्यवस्थेवरती नाराज असलेले अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जे आहेत ते या आंदोलनामध्ये येत्या काळामध्ये सहभागी होऊ शकतात. या संपूर्ण आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न किती सरकारचा, प्रशासनाचा अथक असला तरी ते पांगवणं इतकं सोपं राहणार नाही. कारण हे कुठल्या साध्या एका पक्षाचं आंदोलन नाहीये की नेते घाबरतील म्हणून. विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे, अशा विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे ज्यांचं बॅकग्राऊंड हे शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही नसतं. करो या मरो अशी परिस्थिती त्यांच्या समोर असते. अशा वेळेस त्यांच्यासाठी एक वर्ष फार महत्वाचं असतं. काही विद्यार्थ्यांनी आपल्याला बघितलं पाहिजे की असे अनेक केसेस समोर आल्या की ज्याच्यामध्ये परीक्षा म्हणजे पेपर फुटी झाला. आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं होतं की परीक्षेमध्ये नापास झालं म्हणून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, असे केसेस आपण सध्या आतापर्यंत अनेक वेळा ऐकले होते. पण पेपर फुटी झाली, सरकारच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपर फुटी होते आणि त्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते आत्महत्या करतात, असे प्रकार आता नव्याने समोर येतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष जो आहे तो सरकारवरती, प्रशासनावरती आहे. मात्र धर्मेंद्र कुमार जे आहेत ते कधी राजीनामा देतील किंवा त्यांची भूमिका काय असेल यावरती सरकार, प्रशासन कोणतीही ठोस भूमिका किंवा स्पष्टपणे उत्तर देत नाहीये. या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलो तर ज्यावेळेस हे पेपर फुटी प्रकरण झालं होतं त्यानंतर मात्र केंद्रीय सुरक्षा मंत्री वगैरे यांच्या अनेक मीटिंग झाल्या होत्या आणि हे परीक्षा जे आहेत ते आता त्याच्यामध्ये लष्कर म्हणजे जे काही आपल्या जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते मध्यस्थी घेणार आणि पेपर जे आहेत ते अगदी हवेतून म्हणजे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून, विमानाच्या माध्यमातून जे आहे ते एकमेकांना राज्यभरामध्ये वाटण्यात येतील. अशा प्रकारच्या अनेक भाषणं असो किंवा अनेक बातम्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांचं ज्यांचं वर्ष वाया गेलं, ज्यांचा हिरमोड झाला, ज्यांना या परीक्षेकडनं काही अपेक्षा होत्या, ज्यांनी वर्ष खरं जोशना, त्यामुळे एकंदरीतच आता याचे पडसाद राज्यामध्ये काय उमटतात हे सुद्धा पाहणं येत्या काळामध्ये खरं तर बघणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल.